नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी राज पटेल तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो राज पटेल ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. आज आपला गोव्याचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण चाललोय कोकणी कॅन्टीनला आणि तिथे बघूया कशी टेस्ट आहे, काय आहे. आपण या व्हिडिओमध्ये आपण सर्व एक्सप्लोर करणार आहोत. सो चला डायरेक्ट भेटूया कोकणी कॅन्टीनला. आणि हा आपला रिसॉर्ट आहे आणि तेच आपली रूम आहे. चलो. काहीच प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय. आपण कोकणी कॅन्टीनला गेलो होतो पण तिथे वेटिंग भरपूर होती, 1 तासाची वेटिंग होती. बघू शकता आपला 22वा नंबर होता. सो आता आपण प्लॅन चेंज केला. आपण आता चाललो रेड क्लासिक मध्ये. हा पण फेमस आहे. इथे पण फिश थाली वगैरे भेटतात, तुम्हाला दाखवते मी. आता आपण गाडी पार्क केली इथे आणि इथेच आहे, बघू शकता रेड क्लासिक. अशी बॅक साइड वरून एंट्री आहे आणि हा फर्स्ट फ्लोअरला आहे. रेड्स क्लासिकचा तुम्ही मेनू कार्ड बघताय. सिन्स 1976 बघू शकता. इथे फिश थाली स्टार्ट होते 362 पासून आणि बाकीचे पण तुम्ही बघू शकता. स्टफ क्रॅब 490. आपण इथले जे फेमस आहेत ते आपण ऑर्डर करणार आहोत. आत्ता आपण ऑर्डर केला आहे प्रॉन्स मसाला. बघू शकता एकदम मसाला एकच नंबर आहे. तर आता आपण ट्राय करतोय प्रॉन्स मसाला. एक नंबर मसाला आहे. जास्त स्पायसी पण नाहीये, पण एक नंबर टेस्ट आहे. आता आपण ऑर्डर केलं आहे प्रॉन्स करी, सुरमई करी आणि राईस. बघूया कसं आहे टेस्ट याची. साऊथ इंडियन टाइप आहे म्हणजे कॉलरी. तर आता आपण फिश करी, प्रॉन्स आणि सुरमई ट्राय करतो. मला आपण देतो सुरमई. चांगली आहे. आता आपण ट्राय करतो प्रॉन्स करी. ऍक्च्युली दोन्ही ग्रेव्ही सेमच आहेत, पण किंग फिश आहे ना आणि प्रॉन्स फ्रेश आहेत. एकच नंबर. काय करता आपलं नेक्स्ट क्लासिक मध्ये आपण प्रॉन्स करी आणि किंग फिश करी ट्राय केलं. एकच नंबर टेस्ट. आणि प्रॉन्स मसाला एक नंबर होता, म्हणजे चटपटा असा होता आणि नंतर स्पाइसी पण होता आणि इथे टेस्ट एकच नंबर आहे. तुम्ही इथे नक्की व्हिजिट देऊ शकता. रेड्स क्लासिक मध्ये आपण लंच केल्यानंतर 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वर हा चर्च आहे, फेमस चर्च पणजीचा.
आपण चालतच आलोय. बघू शकता खूपच भारी असा चर्च आहे हा. आम्ही खूप आधी जेव्हा इथे यायचो ना तेव्हा आम्ही वरपर्यंत जायचो, पण आता तिथे जाऊन देत नाही. फक्त इथपर्यंत तुम्ही जाऊ शकता ना, फोटो काढू शकता. काय आता आपण फाउंटेन कलरफुल वॉल इथे ना, म्हणजे एकदम कलरफुल वॉल्स आहेत. म्हणजे घर तुम्ही बघू शकता एकदम असे कलरफुल आहेत. आपण लास्ट दमन मध्ये गेलो होतो तेव्हा पण तिथे पोर्तुगीज कॉलनी होती, तिथे पण सेम असेच होते. आणि आपण आता गोव्यामध्ये सेम पोर्तुगीज घर आहेत हे. इथे आपण आता फोटो शूट करणार आहोत. चलो. बघू शकता एकदम मस्त कलरफुल घर आहेत आणि फुल मेंटेन ठेवलेलं त्यांनी. बघू शकता झाड वगैरे आणि कलर. भले तिथे कोण राहत नाही पण तरी पण त्यांनी एकदम मेंटेन ठेवलेले आहेत. पुढे पूर्ण बघू शकता तुम्ही. कलरफुल वॉल्स बघून झाल्यानंतर इथे बघू शकता ते जुना बार आहे, ते जोसेफ बार. इथे पण भरपूर लोक येतात. इथे पण बघता गाईस पूर्ण कलरफुल वॉल्स. इथे फक्त एकच आहे, प्रत्येक घराच्या बाहेर तुम्ही फोटो काढू शकता पण टच नाही करायचं. तिथे बोर्ड लिहिलेले आहेत बाहेर, तर आपण बाहेरूनच फोटो काढलेले आहेत. चला आता आपण इथून निघतोय.